नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। पंजाबी जेवण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जी सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे छोले आणि टम्म असे फुगलेले भटुरे। तर हीच रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। पंजाबी छोले बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, तर चला बघूया ह्या दोन्ही रेसिपीज कशा बनवल्या जातात ते। सगळ्यात आधी आपण एक परात घेणार आहोत आणि त्याच्यावरती एक चाळणी ठेवून द्यायची। त्याच्यामध्ये आपला हा जो मैदा आहे तो मैद्याबरोबरच भटुरे छान असे हलके होण्यासाठी थोडीशी बेकिंग पावडर आणि चिमूटभर बेकिंग सोडा। ह्याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत मीठ, थोडीशी मी चवीसाठी पिठी साखर घालणार आहे आणि याला सगळ्याला आधी आपण चाळून घेऊया। कधी कधी काय होतं, मैद्यामध्ये थोडासा कचरा असतो, तर आपण हे चाळून घेतलं की तो कचरा निघून जातो आणि आपले भटुरे सुद्धा छान असे लाईट होतात। आपण ही चाळणी बाजूला ठेवून त्याच्यामध्ये आता दही घालून घेऊया आणि याला असं छानपैकी मिक्स करायचंय। दह्याबरोबर आपले सगळे सुखे जिन्नस मिक्स झाले की त्याच्यामध्ये आपण आता हळूहळू पाणी टाकून घेऊया आणि त्याची अशी मऊसर कणिक मळायची। आता आपले हे सगळे जिन्नस एकत्र आलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया आणि याला परत छानपैकी मळून घेणार आहोत। आपला मैद्याचा डो रेडी आहे। ह्याला आपण 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवूया आणि छोल्यांच्या तयारीला लागूया। तर छोल्याच्या फोडणीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तूप। त्याच्यामध्ये शक्यतो तेलाचा वापर करू नका, तुपाचीच फोडणी करूया आपण। तूप जोपर्यंत गरम होते तोपर्यंत मी हे जे काबुली चणे आपण शिजवून घेतले त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगते। तर हे जे काबुली चणे आहेत त्याला आपण रात्रभर भिजवले, साधारण 8 ते 10 तास। त्याच्यानंतर सकाळी त्याचं सगळं पाणी उपसून टाकले, त्याच्यामध्ये नवीन पाणी घातले आणि त्याला प्रेशर कुकरमध्ये टाकून ह्या ज्या टी बॅग्स येतात त्या टी बॅग्स घालून ह्याला प्रेशर कुकरच्या शिट्या काढून घेतलेल्या आहेत। टी बॅग्स घालताना आपण ह्याच्याबरोबर थोडंसं मीठ पण घातलेलं आहे आणि याला मीडियम आचेवर साधारण 15 ते 20 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। 15 ते 20 मिनिटं शिजल्यानंतर हे छोले असे छान नरम झालेले आहेत। छोले अगदी कडक चांगले लागत नाहीत ह्या पंजाबी छोलेमध्ये। जर तुम्ही पंजाबी छोले बघितले तर ते काळे असतात, तर ते काळे होण्यामागचं कारण हेच आहे की त्याला आपण टी बॅग्स बरोबर शिजवून घेणार आहोत। तर अशा प्रकारे हे आपले काबुली चणे शिजवलेले तयार आहेत आणि त्याचं जे पाणी आहे ते आपण ठेवलेलं आहे, ते आपण फेकून दिलेलं नाही आहे। छोले बनवताना आपण ते सुद्धा वापरणार आहोत। तूप छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जिरं ॲड करूया आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालणार आहोत। हिरव्या मिरच्या घातल्या की आपण ह्याच्यामध्ये थोडीशी आलं आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊया आणि आलं आणि मिरचीची पेस्ट घातली की याला छानपैकी परतून घ्यायचे। आल्याचा जो कच्चा वास असतो तो सगळा गेला पाहिजे। त्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालून घ्यायचे, धण्याची पावडर, जिरा पावडर, लाल तिखट आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपण या फोडणीमध्येच थोडासा छोलेचा मसाला पण टाकून घेऊया। छोले मसाल्यानंतर थोडासा आंबटपणा येण्यासाठी आमचूर पावडर टाकूया, याला मिक्स करून घेऊया आणि आपण छोले शिजवताना हे जे पाणी वापरलंय किंवा जे पाणी राहिलंय ते ह्याच्यामध्ये ॲड करूया। आपल्या हे मसाल्यांचं आणि चण्याच्या स्टॉकचं जे मिक्सचर आहे त्याला एक बॉईल आलाय। आता आपण ह्याच्यामध्ये हे उकडलेले काबुली चणे ॲड करूया आणि त्याच्याबरोबरच थोडंसं पाणी पण आपण टाकून घेऊया। याला मिक्स करूया आणि मध्यम आचेवर 8 ते 10 मिनिटं शिजून देऊया। आपले छोले आता 8 ते 10 मिनिटं शिजलेले आहेत आणि जेव्हा आपण त्यांना शिजवतो तेव्हा ते थोडेसे असे मॅश करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते अजून छान लागतात। आता शेवटच्या 2 गोष्टी ज्या आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत ती म्हणजे अनारदाना, त्याची अशी पावडर करून घेतलेली आहे, ते पण आता थोडीशी ह्याच्यामध्ये टाकूया। गरम मसाला हा वरतून टाकायचा आहे, फोडणीमध्ये आपण टाकणार नाही आहोत। ह्या दोन्ही गोष्टी टाकल्या की एकदा छोल्याला मिक्स करूया आणि गॅस बंद करूया।
छोले आता आपले तयार झालेले आहेत. आता आपण भटुरे तळून घेऊया. भटुरे तळण्यासाठी हे तेल घेऊया. आपले छोले तयार आहेत आणि आपण हा जो भटुऱ्याचा जो डो आहे तो पण 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवलेला आहे. याचे आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. आता हे गोळे लाटून घेतल्यानंतर आपण ह्या चॉपिंग बोर्डवर थोडंसं तेल घालून घेऊया आणि या गोळ्यांना लाटून घेऊया. तर आता आपला भटुरा तयार आहे. याला आपण गरम तेलात सोडूया आणि चांगला फुलेपर्यंत फ्राय करून घेऊया. भटुरा छान फुललेला आहे. याला एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया. छोले आणि भटुरे दोन्ही तयार आहेत आणि माझी सर्विंग डिश पण तयार आहे. तर आता आपण हे जे छोले केलेत त्याला सर्विंग डिशमध्ये घालून घेऊया आणि हे जे भटुरे आहेत ते असे बाजूला ठेवून देऊया. आपले पंजाबी छोले आणि भटुरे तयार आहेत. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.